महाराष्ट्र शासन आणि शिक्षण विभागाच्या आदेशानुसार संविधानाबद्दल जागरूकता, मूल्य संवर्धन आणि राष्ट्रनिष्ठा दृढ करण्यासाठी प्रथमतः खाडे शैक्षणिक संकुलामध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय संविधानाची घोषणा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली होती। याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचा गौरव, महत्त्व याची जाणीव करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आपण आपल्या युवांमध्ये जबाबदारीची आणि अभिमानाची भावना जागृत केली तर ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्याशी वचनबद्ध राहतील, असे मत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी व्यक्त केले। शाळांमध्ये प्रास्ताविकेचे वाचन, प्रस्तावनेवर आधारित चर्चा, मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचे स्पष्टीकरण तसेच समृद्ध लोकशाही व्यवस्थेचा परिचय देणारे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जिल्हाध्यक्ष आकाश कांबळे यांनी केले। यावेळी संचालिका सुमनताई खाडे, लक्षद्वीप अकॅडमीचे संचालक गणेश पवार उपस्थित होते। तसेच यानंतर मिरज मार्केट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोपूजन माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, खासदार विशाल पाटील, मनपा आयुक्त सत्यम गांधी, मनपा अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मनपा उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आस्था बेगर महिला केंद्र संचालक शाहीन शेख आणि सुरेखा शेख, संस्थेच्या संचालिका सुमनताई खाडे, कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, सीमा भोसले यांनी केले। संविधान दिन प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले होते। संविधान निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या सर्व प्रेरणादायी सदस्यांचे स्मरण करत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांचे स्मरण करत त्यांनी विलक्षण द्रष्टेपणाने मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते। संविधान सभेतील अनेक प्रतिष्ठित महिला सदस्यांनी त्यांच्या चिंतनशील सूचनांनी आणि दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाने संविधानाला समृद्ध केले। याच्यावर प्रकाश टाकणारे पथनाट्याचे मुलांनी सादरीकरण केले। वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पूर्ण झाल्याने त्याची पार्श्वभूमी आणि गीत सादरीकरण करण्यात आले। वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सवही साजरा करण्यात आला। या गीताचे शब्द भारतीयांच्या युगानुयुगांच्या सामूहिक संकल्पाशी जुळणारे आहेत। प्रबोधनपर फलक घेऊन मानवी साखळीचे आयोजन समाजसेविका सुरेखा शेख आणि जनसंपर्क अधिकारी योगेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी शाळेच्या 550 मुलांनी आणि शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला होता। तसेच यासाठी भीमांगन महिला संस्था, आस्था बेगर महिला निवारा केंद्र, माहिती अधिकार अभियान, आरोग्य हक्क समिती, जन आरोग्य अभियान, महिला कर्जमुक्ती अभियान, रेशनिंग कृती समिती, बाल हक्क अभियान, संविधान जनजागृती अभियान, दलित अधिकार परिषद, महिला बचत गट असोसिएशन, महिला राजसत्ता आंदोलन, महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली आदी सामाजिक संस्थांनी पाठिंबा दर्शवला। तसेच महानगरपालिका शाळा क्रमांक 7 सेमी इंग्लिश स्कूल या शाळेनं उपस्थिती लावली होती। शांततेचे प्रतीक म्हणून पांढरे फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात उडवण्यात आले। या सर्व उपक्रमांनी वातावरण भारावून गेले। या कार्यक्रमाची सांगता सामूहिक संविधान वाचन करून करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापिका संगीता पाटील, करुणा माने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते। आज मातोश्री रानूबाई खाडे ज्युनियर कॉलेज येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळेला विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नृत्य संविधानाबद्दल सादरीकरण करून एक पूर्ण शाळेला चांगला संदेश दिला। संविधानाचे पूर्ण संविधान जसं की पूर्ण आपल्या भारत देशाला समतेचं जगण्याचा जो अधिकार आहे त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला हा संदेश पोहोचला। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली, राज्यघटना दिली, त्याला 150 वर्ष 75 वर्ष पूर्ण झाली आणि वंदे मातरम याला आपल्या 150 वर्ष पूर्ण होते। ह्या निमित्तानं आज आपल्या मिरजमध्ये सगळ्या शालेचे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, सगळे असतील। त्यामध्ये आपले खासदार विशाल पाटील साहेब सामील झाले, त्यामध्ये आयुक्त सामील झाले, गांधी साहेब झाले, आपले शिवसाहेब सामील झाले आणि सर्व पक्षाच्या नेते मंडळी, सगळे पक्षाचे कार्यकर्ते, विद्यार्थी सगळे सामील झाले। त्यामुळे हा उत्सव आज एक 75 वर्ष आणि 1.5 वर्षाचा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला। त्याचे आम्ही साक्षीदार झालो आणि निश्चित आम्ही भाग्यावर आहोत की आज बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या संविधानामुळं आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो, करू शकतो आणि त्या संविधानाच्या माध्यमातूनही वंदे मातरम हे गीत आज इथं चौकामध्ये गायलं गेलं। खूप सुंदर आवाजामध्ये गायलं गेलं। त्याबद्दल मी सर्वांना, गायकांना, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम देशाची एकजूट, देशाची निष्ठा कायम स्वरूपात आपण सर्वांना ठेवावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।